त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षा रक्षकात मारहाण झाली आहे। दर्शन घेण्यावरून भाविक आणि मंदिरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये हा वाद झालाय। भाविकांना मंदिर कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली। या मारहाणीत 2 ते 3 भाविकांसह सुरक्षा रक्षक जखमी झाल्याचं देखील कळतंय। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, हा वाद नेमका का झाला आणि आताची परिस्थिती तिथली नेमकी काय? विलास, खरंतर आज रविवार आहे। देशभरातले सगळे पर्यटक भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि दरम्यान उत्तर दरवाजाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि इथे सुरक्षा रक्षक आणि काही भाविकांमध्ये वाद झाला। असं सांगितलं जातं की ज्या भाविकाची या वादाला सुरुवात झाली तो लष्करातला जवान आहे आणि या वादावादीमध्ये त्या जवानाने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात हेल्मेट घातलं आणि तिथेच तो धारातीर्थी पडला। त्या घटनेनंतर सुरक्षा रक्षकही आक्रमक झाले। त्यांनी संबंधित भाविकांना मारहाण केली। त्याच्यामध्ये एक सुरक्षा रक्षक आणि एक लष्करी जवान असे दोघेही जण जे आहेत ते चांगले जखमी झालेले आहेत। त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दुसरीकडे या घटनेनंतर काही काळ तिथे तणाव होता, परंतु आता दर्शन जे आहे ते व्यवस्थितपणे सुरू आहे। परंतु अशा पद्धतीची भाविकांना मारहाण होण्याची काही त्र्यंबकेश्वर मधली पहिली घटना नाही। सातत्याने अशा पद्धतीची दादागिरी सुरक्षा रक्षकांकडून वारंवार केली जाते या ठिकाणी आणि मागे सुद्धा पुण्यातल्या एका भाविकाला मुंबई ठाण्याच्या भाविकांना अशाच पद्धतीनं रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती सुरक्षा रक्षकांकडून। फक्त यावेळेसचं वेगळेपण इतकंच आहे की भाविकांनी सुद्धा सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली आहे। त्याच्यामुळे प्रकरण गंभीर आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पोलीस तक्रार दाखल करण्याचं काम सुद्धा सुरू आहे।